लहान बाळांना किंवा लहान मुलांना वारंवार सर्दी होणं हे खूप जास्त नॉर्मल आहे, कारण लहान मुलांची इम्युनिटी कमी असते आणि अशा दरम्यान बाळ जर ऑलरेडी सर्दी झालेल्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा आहारामध्ये, खाण्यामध्ये, पाण्यामध्ये बदल झाला, वातावरणामध्ये बदल झाला किंवा बाळाला मोकळी थंड हवा लागली तर बाळाला सर्दी होणं हे खूप जास्त नॉर्मल आहे. आता जेव्हा बाळाला सर्दी होते ना, तर त्यावेळी जर बाळाची सर्दी व्यवस्थितरित्या बाहेर पडून सुकत असेल तर परत परत बाळाला सर्दी होत नाही. परंतु नॉर्मली काय होतं, लहान बाळांना किंवा लहान मुलांना जेव्हा सर्दी होते तर त्यावेळी आपण पटकन मेडिकलमधून किंवा डॉक्टरांकडून आणलेले औषधं मुलांना देतो आणि या औषधामुळे ही जी सर्दी आहे ही बाहेर न पडता दबली जाते आणि याच कारणामुळे तात्पुरती तर सर्दी कमी येते, परंतु थोड्या दिवसामध्ये परत बाळाला सर्दी होते आणि आपल्याला वाटतं की मुलांना सारखीच सर्दी होते आहे. जनरली जेव्हा जेव्हा मुलांना सर्दी होते तर एक सजेशन माझं तुमच्यासाठी हे राहील की मुलांना जे मेडिकलमधून आणलेले औषध गोळ्या पटकन देऊन सर्दी दबवण्यापेक्षा ती सर्दी कशा पद्धतीने बाहेर पडेल, छातीमध्ये साठलेला जो कफ आहे हा कशा पद्धतीने पूर्णतः बाहेर पडेल, यासाठी तुम्हाला काही उपचार करणं किंवा आयुर्वेदिक उपाय करणं गरजेचं आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये आदित्यला आणि अद्वैतला दोघांनाही सर्दी झाली होती आणि दोघांचीही सर्दी फक्त 2 दिवसामध्ये कमी आली. कारण जसं मला वाटलं की बाळाला तर सर्दी होते आहे किंवा अद्वैतला सर्दी होते आहे, तर त्यानंतर हे जे काही आयुर्वेदिक उपचार आहेत हे मी त्याच्यासोबत करायला स्टार्ट केलं. याचा एक डिटेल लॉंग व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे, ज्यामध्ये मी एक काढा सुद्धा सजेस्ट केलेला आहे. परंतु हा जो काढा आहे हा थोडासा गरम आहे, उन्हाळ्यामध्ये देणं हे बाळाला हीट वाढवण्यासाठी सुद्धा एक कारण ठरू शकतं आणि अशा वेळी जर तुम्हाला हा काढा द्यायचा नसेल तर त्यावेळी तुम्ही एक आयुर्वेदिक औषध बाळाला देऊ शकता, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. जे औषध मी त्या लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा सजेस्ट केलेलं आहे, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की हे जे काही खॉनॉल सिरप आणि या ॲस्थेकॉन टॅब्लेट्स आहे या तुम्ही बाळाला देऊ शकता. आता हे जे खॉनॉल सिरप आहे यामध्ये तुळशी आहे, अडुळसा आहे, कंटकरी आहे, त्यानंतर हळदी आहे, सुंठ आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मुलांच्या घशामधलं जे इन्फेक्शन आहे हे कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी, कफ वितळून लवकरात लवकर तो बाहेर पडण्यासाठी आणि सर्दी खऱ्या अर्थाने सुकण्यासाठी हे जे सिरप आहे आणि या ज्या टॅब्लेट आहेत या खूप जास्त फायद्याच्या आहेत. शिवाय ह्या 100% आयुर्वेदिक असल्या कारणामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट बाळाच्या किंवा आपल्या शरीरावरती होत नाही, त्यामुळे आरामामध्ये तुम्ही बाळाला देऊ शकता. 10 ml हे जे सिरप आहे हे थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्हाला डायल्यूट करायचं आहे आणि काढ्याप्रमाणे बाळाला सकाळ संध्याकाळ द्यायचं आहे. बाळ 1 वर्षापेक्षा मोठा असेल, याची चव बाळाला आवडत नसेल तर थोडासा मध सुद्धा यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. मोठ्या लोकांसाठी तुम्ही घेत असाल तर हे सिरप आणि ही एक ॲस्थेकॉनची टॅब्लेट तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. 10 ml सिरप सकाळी आणि 10 ml सिरप संध्याकाळी हे घेऊ शकता. ॲज इट इज मेडिसिन प्रमाणे घेऊ शकता, पाण्यामध्ये डायल्यूट करण्याची गरज नाही. जर तुमच्या बाळाला श्वसनाच्या इतर काही समस्या असतील, वारंवार सर्दी होत असेल, इम्युनिटी कमी असेल, दमा असेल, तर तुम्ही त्यांचा एक सपोर्ट नंबर मी तुम्हाला इथे देते आहे, त्यावरती कॉल करून याची प्रॉपर क्वांटिटी किंवा इतर जे काही त्यांचे औषध मेडिसिन्स आहेत तर तेही विचारून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे बाळाला देऊ शकता. Amazon, फ्लिपकार्ट, मिशोवरती सुद्धा हे अवेलेबल आहे. त्याच्याही लिंक तुम्हाला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आहे.